आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोपी रेसिपी नाश्त्याची, म्हणजेच आलू पराठा आपण बनवायचा सगळ्यांनाच कंटाळा येतो. ह्याला तुम्ही आलू पराठा बोलू शकता किंवा मसाला चपाती तुम्ही ह्याला बोलू शकता. पण हे खाल्ल्याच्यानंतर आलू पराठा आणि भाजी चपाती तर खाणं विसरूनच जातात. इतका छान टेस्टी नरम सॉफ्ट लुसलुशीत हा नाश्ता तयार होतो. फक्त आणि फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठापासून आपण ही मसाला चपाती किंवा हा शॉर्टकटमधला आलू पराठा आपण बनवणार आहोत. तिकडे बघू शकता मी फक्त इकडे 1 वाटी गव्हाच्या पिठाचा उपयोग करणार आहे. बघू शकता फक्त 1च वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये बनवू शकता नाश्ता आणि हवं तर तुम्ही जास्तसुद्धा इथे पीठ वापरू शकता. तर इकडे मी 1 टमाटर किसून घेतलेला आहे, म्हणजे थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे आणि थोडीशी याची पेस्ट केली आहे, ज्यामध्ये छान असा चटपटीत स्वाद येतो टमाट्याचा. आणि थोडीशी हळद टाकली चिमूटभर आणि तिखटपणा देण्यासाठी लाल मसाला किंवा हा रेड चिली फ्लेक्स टाकून घ्यायचा अर्धा चमचा. त्यानंतर इथं टाकायचा थोडासा गरम मसाला. आपल्याला ही मसाला चपाती बनवायची, म्हणजे भाजी चपाती बनवायचा कंटाळाच येतो कधी कधी, त्यावेळेस ना असं उपयोगी पडतं. आता थोडंसं इथं मी इथे राई टाकते, हवं तर तुम्ही इथे जिरेसुद्धा टाकू शकता. तर मला राई आवडतात. आता इथं मी 1 मोठा बटाटा किसून छान असा शिजून घेतलेला आहे, नरम सॉफ्ट. तर कधी कधी आपल्याला काय होतं, अचानक असं आलू पराठा खायचं मनसुद्धा होतं, पण कंटाळा मात्र खूप येतो. स्टफिंग करा, त्यानंतर त्याला पॅक करून म्हणजे येतोच कंटाळा. त्यावेळेस ना असा हा शॉर्टकटमधला हा आलू पराठा तुम्ही खाऊ शकता बनवून. आता इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकली, तुम्ही इकडे पालक मेथी टाकू शकता. आता आपण काय करायचं, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकत राहायचं. याचं एक छान असं पीठ तयार करायचं, जसं आपण बेसनाच्या पोळीला आपण पीठ तयार करतो अगदी तसंच याचा बॅटर बनवायचं. हलक्या हाताने मिक्स करत राहायचे. ह्याच्यामध्ये मी अजून मीठ टाकलेलं नाही आहे, पण आता मी याच्यामध्ये मी अजून मीठ टाकलेलं नाही आहे. आता मी इथं मीठ आणि थोडंसं इथं चटपटीत स्वाद येण्यासाठी चाट मसाला टाकून घेणार आहे. इकडे बघू शकता चाट मसाला टाकला आहे. आमचूर पावडरसुद्धा तुम्ही इथे अर्धा 1 चमचा टाकू शकता आणि चवीनुसार इथे मी हे मीठ टाकून घेतलं आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. खूप चांगला नाश्ता आहे, खूप चांगला ब्रेकफास्ट आहे हा. सकाळ सकाळ भरपूर क्वांटिटीमध्ये करू शकता तुम्ही आणि आनंदाने या पराठ्याचा असा आस्वाद घेऊ शकता खूप कमी वेळात आणि खूपच कमी साहित्यामध्ये. सोपी आणि अशी सिंपल रेसिपी आहे ही, घाईच्या वेळेस तर खूप कामी येते. तर इकडे बघू शकता मी हा बॅटर टाकून केलेला आहे आणि मस्त असं छोटा साईजचं केलेलं आहे. इकडे तुम्ही लहान मोठे साईज कोणताही साईज तुम्ही देऊ शकता. असं पॅनकेकसारखं करायचं असेल तर असं छोटंसं साईज देऊ शकता आणि पराठ्यासारखं किंवा चपातीसारखं जर हवं असेल तर तुम्ही याला मोठा साईज देऊ शकता. तर मी सुरुवातीचे 2 छोटे करणार आहे, 2 मोठे करणार आहे. असं म्हणजे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर छोटा टाकलेला आहे, बघू शकता. सहजपणे हे तयार होतो आणि मस्त हा नाश्ता तयार होतो. नरम सॉफ्ट आणि लुसलुशीत आणि खायला इतका छान लागतो. तर नक्की एकदा ट्राय करा. आता बघा दुसरासुद्धा मी हा टाकून घेतलेला आहे. हे असं चारी बाजूने असं सेट करून मग चांगलं असं शेकून घ्यायचं. खूप कमी वेळामध्ये हा नाश्ता तयार होतो, पण खायला खूप भारी लागतो. हे बघा आता मी थोडंसं मोठं साईज करणार आहे. त्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं आहे, कारण की जे सुरुवातीचं बॅटर होतं ते थोडंसं घट्ट होतं, जे पसरलं जात नव्हतं जास्त. आता हे बघा असं थोडंसं पाणी टाकल्यामुळं हे चांगलं असं एक चपातीची याला आकार भेटला आहे. बघू शकता किती सुंदर अशी आपली चपाती तयार झालेली आहे, मसाला चपाती. तर त्याला चांगलं 1 मिनटं द्यायचं, 2 मिनटं द्यायचं आणि जोपर्यंत ह्याच्यामध्ये कडकपणा तयार होत नाही तोपर्यंत ह्याला पलटी नाही करायचं. आणि नॉनस्टिकी पॅन असेल तर लगेच सुटला जातो पराठा. हे बघू शकता मस्त. आता दोन्ही बाजूने आपण शेकून घ्यायचं आणि मी तुम्हाला आता दाखवते प्लेटमध्ये काढून. हे बघा हा मोठा आपण मी तयार केलेला आहे, तो जस्ट मी काढून घेतलेला आहे. सुरुवातीचे 2-3 मी छोटेसुद्धा तयार केलेले आहेत. हे बघा मस्त असं आहे आपल्या सकाळसाठी हा घाई गडबडीतला हा खूपच कमी वेळामध्ये होणारा हा नाश्ता तयार झालेला आहे. म्हणजे उठल्या काय बनवा काय सुचत नाही ना, अशा टायमाला तुम्ही नक्की हे असे मसाला चपाती बनवून खा. सोबत कॅचअप घ्या, खोबऱ्याची चटणी किंवा पुदिन्याची चटणी, आवडीच्या भाजीसोबत ह्याला तुम्ही खाऊ शकता. म्हणजे भाजी चपाती नाही खाल्ली तरी काही हरकत नाही, इतकं चांगलं लागतो, कारण आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. आपल्याला तसंही गव्हाच्या पिठाने भरपूर असं प्रोटीन भेटतं. त्यामुळं सकाळी भाजी चपाती बनवायचा कंटाळा आला तर अशा टायमाला तुम्ही हा नाश्ता ट्राय करा. टिफिनलासुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता 2-4 करून. हे बघू शकता किती चांगला नरम सॉफ्ट आणि लुसलुशीत हा
नाश्ता तयार झालेला आहे. मसाला चपाती ही मी तयार केलेली आहे खाण्यासाठी. 2-3 चपात्या जरी खाऊन घेतल्या तरी तुमची भूक मिटन आणि भरपूर वेळ असं पोट भरलेलं राहील. तर नक्की एकदा ट्राय करा. आणि सकाळी उठलं उशीर झाला तरी काही टेन्शन होणार नाही. जर हा नाश्ता जर करणार असाल ना तर अजिबातच वेळ लागणार नाही तुम्हाला. झटकेबडे करून खाताना चहासोबतसुद्धा खूप भारी लागतो. तर नक्की एकदा ट्राय करा आणि एकदा नक्की याची टेस्ट घेऊन बघा. खूप भारी लागतो कारण आपण याच्यामध्ये टमाट्याची एक प्युरी टाकली, त्याने आंबट स्वाद येतो आणि चटपटीत म्हणून आपण चाट मसाला टाकला आहे. स्पायसी तिखटपणासुद्धा याच्यामध्ये आहे. तर खूप चांगला नाश्ता आहे. नक्की एकदा ट्राय करा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसह. हे असं नरम लुसलुशीत सॉफ्ट असा सहजपणे असा तुटणारा इकडे बघू शकता किती नरम सॉफ्ट आणि लुसलुशीत हा मसाला चपाती किंवा ह्याला आलू पराठा एक वेगळ्या पद्धतीचा सुद्धा तुम्ही बोलू शकता. तर खूप भारी लागला. इतका छान नरम सॉफ्ट लागतो आहे खाता वेळेस. मस्त टमाट्याचा फ्लेवर लागतो आहे आणि तिखटपणासुद्धा जाणवतो आहे. तर भरपूर असा हा प्रोटीनयुक्त हा नाश्ता आहे. इथे मी कोथिंबीरची ते वाफरले, तिकडे तुम्ही मेथी पालक टाकूनसुद्धा याला बनवू शकता आणि हवं त्याच्यामध्ये व्हेजिटेबलसुद्धा टाकू शकता. तर कसं वाटलं तुम्हाला आजची ही रेसिपी? सिंपल, साधी, सोपी आणि कमी वेळात होणारी ही नाश्त्याची रेसिपी. आवडली असेल तर लाईक करा. असेच चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईबर नक्की करा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.